दिवसापूर्वी अभिषेक कळमकर यांच्या बाऱ्यात जरा हे केलं मी, म्हणजे व्हिडिओ बघितले त्यांचे, व्हायरल झालेले व्हिडिओ. हीच सेम गोष्ट नाही का, सेम माझ्यासोबत पण घडलेली आहे. पण मी इतक्या दिवस काही बोलले नाही कुणाला, काही सांगितलं नाही, काही नाही. मी पण एक 22 वर्षाची मुलगी आहे, मला पण नोकरीची गरज होती. अभिषेक कळमकर आमच्या प्रचारादरम्यान आमची मुलाखत भरपूर वेळ झालेली होती. त्याच्यानंतर मग एकमेकाचं कॉन्टॅक्टने एक असे दिवस अचानक ते मला महालक्ष्मी उद्यानासमोर भेटले होते. मग त्यांनी मला ओळखले, म्हणले मॅडम इकडं कुठं. मी म्हटले मी नोकरी शोधत आहे. ते म्हटले माझी राजकीय ओळख आहे आणि मी शिक्षण संस्थेच्या दरम्यान मी तुमची नोकरी कुठं पण लावून देऊ शकतो. म्हटलं ठीक आहे सर. मग ते म्हटले आपण कॉफी शॉपमध्ये बसू, कॉफी वगैरे पिऊ. कॉफी पिताना ही गोष्ट बोलू. तर मी त्यांना त्यावेळेस नकार दिला. ते म्हणले नाही चला मॅडम, तुमचं नोकरीचं काम होऊन जाईल. मग मी त्यांच्यासोबत गेले तर ते मला कुठं पण हातावर हात ठेवला. माझ्यासोबत जे नव्हतं काही करायचं ते असं चुकीचं मार्ग हे केलं. मी बऱ्याच दिवसांनी, म्हणजे दिवस झाले होते, जानेवारीमध्ये आमची मुलाखत समोरासमोर झाली होती. त्याच्यानंतर त्याच्या पहिले प्रचाराच्या आम्ही सोबतच होतो. मी आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला आले की 2-3 दिवसापासून मी त्यांच्या न्यूज बघते की नाही का, असं वाटलं आपल्याला की समोरचा माणूस त्या माणसावर आवाज उचलू राहिला तर मग आपण काय करायचं. माझ्यासोबत पण तेच झालेलं आहे जे त्या व्यक्तीसोबत झालेलं आहे. त्याच्यामुळं मग मी इथं आले पोलीस स्टेशनला. आता कंप्लेंट केलेली मी अभिषेक कळमकर यांच्याविषयी. अभिषेक कळमकर यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.